जय शिवराय सगळ्यांना। आता मी तर हॉस्पिटलमध्ये, परंतु काय बातम्या बाहेर यायला लागल्या की निवडणुकीबद्दल असं सांगितलंय, मी तसं सांगितलंय, किंवा कोणाची स्तुती करतोय, याची करतोय, त्याची करतोय, असं अजिबात काय नाहीये। आता हे काय, याला राजकीय लोकांना काय, यांना एक बधीर डोके झाले त्यांचे, ते संभ्रम पसरवतात विनाकारण, शब्दाचा गैरअर्थ करते, फक्त शब्दाचा गैरअर्थ। काहींचं काय म्हणणं आहे, हे जरांगे पाटील म्हणले महायुती आणि आघाडी आपल्यासाठी सारखीच। हे हसत म्हणतोय मी, नाही का, आपण हसत उडून लावल्यासारखं नाही म्हणत त्या एखाद्याला, की हो आमच्यासाठी महायुती आघाडी सारखेच आहेत। कारण त्या म्हणण्याचा अर्थ असा आहे, महाविकास आघाडी आणि महायुती हे सारखेच आहेत या म्हणण्याचा उद्देश माझा असा होता की हे सारखेच आहेत, यांनी आमचं दोघांनी वाटोळं केलेलं आहे, दोघांनी पण, ते दोघं सारखेच। आणि मी आज नाही 2 महिन्यापासून म्हणतोय, मायबाप मराठ्यांना 2 महिन्यापासून, त्या दोघांनी काय कल्याण नाही केलं, आपलं दोघांनी वाटोळं केलंय। फक्त मी हे सांगतोय प्रामाणिकपणानं की मी या निवडणुकीत नाहीये, त्यामुळे मी कोणाला पाठिंबा देऊ शकत नाही, ना मी कोणाला उभा राहा म्हणू शकतो, ना कोणाला पाठिंबा आहे नाही, दोन्ही नाही म्हणू शकत, ना आपण कोणी अपक्ष उभा केलाय, कोणाला पाठिंबा दिलाय। मी फक्त एवढं प्रामाणिक मतानं माझ्या समाजात सांगितलेलं आहे, सगळ्या स्वैराच्या अंमलबजावण्याच्या बाजूनं, कुणबी आणि मराठा एकच या बाजूनं जो राहील त्याला सहकार्य करा, मग तुम्ही कोणालाही करा, असं मी प्रत्येक वेळेस सांगितलेलं, आजच नाही, कोणालाही करा, कोणालाही पाडा, पण ह्यावेळेस असं पाडा की मराठ्यांच्या मताची ताकद दिसली पाहिजे, मराठ्याला इथून पुढं मराठ्याच्या मताला भेले पाहिजे, कोणालाही पाडा, पण आपल्या सगळ्या स्वैराच्या बाजूने असणाऱ्याला मदत करा, जो लेखी देईन त्याला मदत करा, जो तुम्हाला योग्य वाटतोय की हा सगळ्या स्वैरांच्या बाजूने आहे, याला करायचं तुम्ही त्याला करा। ही निवडणूक मी समाजाच्या जोरावर सोडलेली, जीवावर सोडलेली, हे मी प्रामाणिकपणाने आज मी पहिल्यापासून सांगतो। मी बोलता बोलता म्हणलो आमच्यासाठी नाही, बोलता बोलता म्हणलो महायुती, हसत हसत झालेला तो विषय, महायुती आणि आघाडी आमच्यासाठी सारखेच। मला असं म्हणायचं होतं, महायुती आणि आघाडी हे आमच्यासाठी सारखेच, याचा अर्थ असा आहे दोघंही सारखेच, यांनी वाटोळं केलं आमचं, कोणीच नाही कल्याण केलेलं, दोन्ही हरामखोर हे, यांनी दोघांनी माझ्या मायबाप मराठ्यांचं 70 वर्षापासून वाटोळं केलं। फक्त ते शब्दाचा शब्दप्रयोग केला, भ्रम निर्माण करायचा, म्हणजे पाटील म्हणले, जरांगे पाटील म्हणले महायुती चांगली आहे आणि महाविकास आघाडी चांगली आहे आणि त्यांना मतदान करा, दोघाला कसं काय एकदाच मतदान करा म्हणून रवी? अरे तुमच्या काय डोके सळलेत का, बधीर झालेत काय, राजकारण तुमच्या डोक्यात घुसलंय काय, फेक आयडिया तुमच्या काय छापून आणताय तुम्ही दैनिकावर बी, आणि त्याच बातम्या ते राजकीय लोक आता व्हायरल करायला माझ्या, की मी म्हणलोय महायुती चांगली आहे, महाविकास आघाडी चांगली, मग दोन्ही चांगले, तुम्ही दोन्हीला मतदान करा म्हणून का मराठ्याला, कोणाला तरी एकाला वाईट म्हणा ना। मी या भूमिकेत आहे सध्या की मी राजकारणात नाही, त्यामुळे मी समाजाला सांगितलं तुम्ही कोणाला मदत करा, कोणाला सहकार्य करा, पण सगळ्या स्वैराच्या अंमलबजावणीच्या बाजूने जो असेल, जो मराठा आणि कुणबी एकच या कायद्याच्या बाजूने असेल, त्याला यावेळेस मराठ्यांनी सहकार्य करा। पाडण्यात सुद्धा मराठ्यांचा खूप मोठा विजय आहे, उभाच राहावा असं काही नाही, पाडण्यात सुद्धा लय मोठा विजय, इतकं पाडा एखाद्याला 5 पिढ्या ते उभा नाही राहायला पाहिजे, आणि असं जर खोडसाळपणा कोणी करत असला मुद्दाम, त्याला तर लय लवकर पाडा, त्या बातम्या पसरणार सोडू नका। मी मराठ्यांची मूठ काय असते ना, ते तुम्हाला विधानसभेला कचका दाखवेल, मी आता नाही